नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी आहेत आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, आता महाराष्ट्रामध्ये 19वा हप्ता जो आहे त्याची वाटप झालेली आहे। सोबतच सन्मान निधीचा जो 2000चा हप्ता आहे त्याची पण वाटप झाली। असे एकूण शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांमध्ये 4000 रुपये खात्यावरती बघायला भेटले आणि पण भरपूर असे जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती एक पण हप्ता आला नाही व याच्या पहिले पण काही हप्ते पेंडिंग मध्ये आहे। याचं जे कारण होतं मित्रांनो व त्याच्यावरची जे सोल्युशन आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। A to Z तुम्हाला लाईव्ह प्रोसेस सांगणार आहे मी। ती प्रोसेस केल्यानंतर तुमचे जे इथून पुढेचे पैसे आहेत व मागचे थकलेले पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती बघायला भेटणार आहे। तर ती प्रोसेस बघण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम Google Chrome ओपन करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता, कुठे जायची तुम्हाला गरज नाही। फक्त वर सर्च करा, तुम्हाला आधार असं सर्च करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं गेट आधार असं तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल, त्याच्या पुढची आपण प्रोसेस लगेच बघणार आहोत। आता नेमकं तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्हाला काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे थकलेले हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हे जे सोल्युशन आहे हे कुठे तुम्हाला बघायला भेटणार नाही आणि हे जे 100% सोल्युशन आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इथं सर्वप्रथम माय आधारवर क्लिक करा, डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं। आता इथं लॉग इनचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ही विंडो तुम्ही क्लोज केली तरी चालते। आता लॉग इन करायचं आहे। आता तुमच्या आधारला मोबाईल नंबर हा लिंक पाहिजे, जर लिंक नसेल तर ही प्रोसेस होणार नाही। लिंक असला तरच तुमची ही जी प्रोसेस आहे ती पुढे होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि OTP पाठवायचा आहे स्वतःचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती। इथे बघू शकता मित्रांनो, आता इथं आपलं लॉग इन झालेलं आहे, तर तुम्हाला आपली प्रोफाईल इथं बघायला भेटेल। आता तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर असे भरपूर असे ऑप्शन बघायला भेटणार आहे। आता ऑफलाईन KYC, पेमेंट हिस्ट्री, आता मी तुम्हाला इथं जे सोल्युशन आहे ते सांगणार आहे। आता सोल्युशन काय आहे तर इथं बँक सेटिंग स्टेटस तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकतात, आता आपली ही जी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ही जी आहे पीएम किसान योजनेचं जे पैसे येतात यावरती येतात त्या खात्याला ही बँक जोडलेली आहे। कधीपासून आहे तर 1/10/2014 पासून आहे आणि जे स्टेटस आहे ऍक्टिव्ह आहे। आता सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचं स्टेटस हे चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो। हे जर स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते तुम्हाला इथून पुढे येणार आहेत। इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे तुमच्या आणि आधार सेटिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे, सोबतच तुमची KYC पण करून घ्यायची आहे। हे सोल्युशन राहणार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि 100% तुम्हाला यावरती सोल्युशन भेटणार आहे। ही तुम्ही एकदा प्रोसेस करून बघा। तुमचे जे थकलेले हप्ते किंवा येणारे इथून पुढचे हप्ते ते तुम्हाला तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती बघायला भेटणार आहे, कुठे तुम्हाला जायची गरज नाही आणि याच्या व्यतिरिक्त कोणतीही प्रोसेस नाही मित्रांनो। हीच प्रोसेस प्रत्येक शेतकऱ्याला करून घ्यायची आहे। मित्रांनो, हीच काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।